नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 77 आपण अभ्यासणार आहोत. येणाऱ्या आगामी 2025 आणि 26च्या पोलीस भरतीसाठी आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. प्रत्येक दिवशी आपण 25 प्रश्नांचा अभ्यास घेत असतो. 25 प्रश्नांपैकी तुम्हाला प्रत्येक प्रश्न ज्यावेळेस स्लाईड ओपन होईल त्यावेळेस स्लाईड व्हिडिओ पॉज करायचा, प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी कशा प्रकारचे प्रश्न येत आहे याचा तुम्हाला माहिती प्लस दररोज पोलीस भरतीचा द संदेश अकॅडमीवरती डेली 7 PM आपला लेक्चर येतं. त्यामुळे दररोज लेक्चर बघायला विसरू नका. दररोज तुम्हाला 25 प्रकारचे वेगवेगळे प्रश्न बघायला मिळतील. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती आपल्याला करायची आहे आणि 80+ मार्क आपल्याला मिळवायचे. त्याच्यासाठी हा एक छोटासा माझा प्रयत्न राहणार आहे. तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट बघण्यासाठी नोटिफिकेशन घ्या. तुम्हाला पोलीस भरतीमध्ये नक्कीच फायदा होईल ही मी तुम्हाला आश्वासन देतो. तर चला पहिला प्रश्न आपण बघूया. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? अण्णा हजारे, विलासराव साळुंखे, बाबासाहेब पुरंदरे, जयप्रकाश नारायण. कोणाला ओळखलं जातं? ऑप्शन क्रमांक बी, विलासराव साळुंखे. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर भीमराव आंबेडकर. कोण होते उपपंतप्रधान? सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, नारायण मेघाजी लोखंडे, दादाभाई नौरोजी. कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे. ऑप्शन क्रमांक सी. कधी केली? 1884 मध्ये केली. आणि मुंबई कामगार संघ हा जो कामगारांचा जो संघ होता ते फाउंडेशन करणारे बी नारायण मेघाजी लोखंडेच होते. आणि आठवड्यातली 1 दिवसाची सुट्टी, आठवड्यातून ते साप्ताहिक काम करताना 1 दिवसाची सुट्टी ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी अप्रुव्हल करून दिली होती कामगारांना. चला पुढचा प्रश्न. याचं मी उत्तर दिलेलं आहे. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त संवते. स्वादुपिंड, यकृत, मूत्रपिंड, लाळ ग्रंथी. काय? यकृत. आन्सर आहे सगळ्यांना. त्याचं स्पष्टीकरण पण मी देतो. आपण सध्या टेलिग्रामला आपला चॅनल चालू करू. त्याच्यावरती मी जे PDF आहे तुम्हाला PDF प्रश्न उत्तरचं स्पष्टीकरण पण देत जाईल. त्याचं स्पष्टीकरण काय ते तुम्ही जर दररोज डाउनलोड केलं तर ते तुम्हाला नक्की फायदा होईल. ती आपण एक लवकरच ॲक्टिव्हिटी आपण अवलंबणार आहोत. तर आत्ताचं या प्रश्नाचं उत्तर आहे यकृत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. राजश्री शाहू महाराजांनी सत्याचा वापर कशासाठी केला? वैयक्तिक संपत्ती वाढवण्यासाठी, लोक कल्याणासाठी, ब्रिटिश सरकारसाठी किंवा काम करण्यासाठी, धार्मिक सुरक्षा थांबवण्यासाठी. कशासाठी केला? लोक कल्याणासाठी. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो? 15 एप्रिल, 31 मे, 1 जुलै, 10 डिसेंबर. कोणता? 31 मे. जागतिक तंबाखू दिवस म्हणजे ऑप्शन क्रमांक बी 31 मे. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर झाकीर हुसेन. कोणी भूषवलं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक बी. त्यांच्या दोन कोणकोणत्या होत्या? एक 1950 ते कंटिन्यू किती 1962 पर्यंत. या 2 पंचवार्षिका त्यांनी राष्ट्रपतींनी भूषवल्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. LPG गॅसचे 2 मुख्य घटक कोणते? मिथेन म्हणजे LPG गॅसमध्ये 2 घटक असतात. जो आपण घरात गॅस वापरतो त्याच्यात मिथेन आणि इथेन असतो का? प्रोपेन आणि बुटेन असतो का? बुटेन आणि आयसोब्युटेन असतो का? ॲथिलीन आणि
ॲसिटिल्ने असतो. काय असतो? बुटेन आणि आयसोबुटेन. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायत अंदाजपत्रक कोणाला मंजुरीसाठी सादर करते? जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती. कशाला सादर करते? पंचायत समितीला. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून जानेवारी 2025 मध्ये कोणाची नियुक्ती झाली? तर कोणाची नियुक्ती झाली? संजय पाटील, दिनेश वाघमारे, राजेश जोशी, सुनील देशमुख. कोणाची नेमणूक झाली? दिनेश वाघमारेंची झाली. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे, दिनेश वाघमारे. सुरिनाम या देशाची राजधानी कोणती? पॅरिसो, पॅरामारिबो, पनामा सिटी, ब्राझिलिया. काय? पॅरामारिबो. ऑप्शन क्रमांक बी हे सुरिनाम देशाची राजधानी आहे. चिंतामणी पार्श्वनाथ हे जैन तीर्थस्थान कुठे आहे? पौरण, कचनेर, शिर्डी, माउंट आबू. कुठे आहे? कचनेरला आहे. ऑप्शन क्रमांक बी. कचनेर कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. पुढचा प्रश्न, जागतिक पशुदिन कधी साजरा केला जातो? 1 एप्रिल, 4 ऑक्टोबर, 10 डिसेंबर, 15 मे. कधी साजरा केला जातो? 4 ऑक्टोबरला. ऑप्शन क्रमांक बी. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता निषेध आणि त्यांचे उल्लंघन गुन्हा ठरवलं जातं? कलम 15, कलम 17, कलम 19, कलम 21. कशात नव्हता? कलम 17. ऑप्शन क्रमांक बी. G7च्या 91व्या शिखर परिषदेचे आयोजन जून 2025 मध्ये कुठे झाले? पॅरिस, फ्रान्स, कॅनास्किस, कॅनडा, टोकियो, जपान, रोम, इटली. पुढं कॅनास्किस, कॅनडा. ऑप्शन क्रमांक बी इथे झाले, कॅनडाला झाले. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरले जाते? अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट, अँटी एंजानल किंवा ॲस्प्रिन. कोणतं वापरलं जातं? ॲस्प्रिन. ऑप्शन क्रमांक डी. भारताच्या संविधानात कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिमंडळ लोकसभेसमोर उत्तरदायी असते? अनुच्छेद 352, अनुच्छेद 368, अनुच्छेद 356, अनुच्छेद 75. आता प्रश्न काय? अनुच्छेद 352 काय? इमर्जन्सी म्हणजे आपत्काल. 368 काय? संशोधन. आणि 356 काय? इमर्जन्सी, राष्ट्रपती आपत्काल. आणि अनुच्छेद 75च्या अनुसार काय असतं? लोकसभेसमोर उत्तरदायी असतं मंत्रिमंडळ. ओके. भारताचे पहिले पूर्ण ई शासनित राज्य कोणते? महाराष्ट्र, केरळ, गुजरात, कर्नाटक. कोणते? केरळ. ऑप्शन क्रमांक बी, केरळ. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याची नवीन राज्य म्हणून निर्मिती केली गेली? झारखंड, उत्तराखंड, तेलंगणा, छत्तीसगड. तुम्हाला कालच्याच पेपरला या प्रश्नाबद्दल मी बोललो होतो की कालचा प्रश्न काय होता आपला? ग्रे हाऊंडस हे कोणतं पोलीस दल आहे किंवा कोणतं पोलीस पथक आहे ते विरोधी कार्य करतं? ते कोणतं होतं? तेलंगणाचं. आणि त्याच्यासोबतच मी नवीन राज्य निर्मिती झाली जी आंध्र प्रदेशमधून, ते कधी झाली? 2014 मध्ये झाली. ऑप्शन क्रमांक सी, तेलंगणा हे उत्तर बरोबर आहे आपलं. कोणत्या राज्यातून ते झालं? आंध्र प्रदेश. आणि आणखीन एक प्रश्न होता की सगळ्यात पहिलं भाषिक राज्य म्हणून कोणतं निर्माण झालं? आंध्र प्रदेश 1953 मध्ये, भारत स्वतंत्र झाल्यानंतर. असे काल 2 प्रश्न घेतले होते आपण. चला पुढचा प्रश्न, राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, भोगावती,
तापी आहे, त्राप्ती नाही, तापी आणि कृष्णा. कोणत्या नदी आहे? भोगावती. ऑप्शन क्रमांक बी. कोणत्या तारखेला महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? 8 मार्च, 25 नोव्हेंबर, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर. कोणता? 25 नोव्हेंबर. ऑप्शन क्रमांक बी. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सांगली. कुठे आहे थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ? ऑप्शन क्रमांक सी, छत्रपती संभाजीनगर. हे काय आहे? मराठवाड्यातलं महाबळेश्वर. महाबळेश्वर. नटसृष्ट या नाटकाचे लेखक कोण? पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, विजय तेंडुलकर आणि साने गुरुजी. कोण आहे? वि वा शिरवाडकर. ऑप्शन क्रमांक बी. नटसृष्ट या नाटकाचे लेखक कोण आहे? वि वा शिरवाडकर. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती? अजिंठा लेणी, एलोरा लेणी, पतळखोरा लेणी, करंजी लेणी. कोणती? पतळखोरा लेणी. ऑप्शन क्रमांक सी, पतळखोरा लेणी. जगातील सगळ्यात मोठे हस्तशिल्प किंवा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा कोणत्या राज्यात भरतो? पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यात भरतो? हरियाणा राज्यात भरतो. ऑप्शन क्रमांक बी. अशा प्रकारे आपले 25 प्रश्न झालेले आहे मित्रांनो. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून. डेली 7 वाजता संध्याकाळी आपले लेक्चर पाहायला मिळतात. त्यामुळे आपला पोलीस भरतीसाठी सोपा होणारा, थोडासा पोलीस भरतीसाठी सगळ्यांना मदत होणारा आपला विषय संदेश अकॅडमी. त्यामुळं सगळ्यांनी नक्की लेक्चर अटेंड करा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.